नादच खुळा. फटाके, रांगोळी, आतिषबाजी आणि नुसता राडा. माणसाच्या नशिबी येत नाही असं ग्रँड वेलकम या मांजराच्या नशिबी आलंय. विश्वास बसणार नाही, पण हा सगळा खटाटोप एका पार्शियन मांजरीसाठी सुरू आहे. नव्या नवरीला जसं घरात आणतात तशीच ट्रीटमेंट एका मांजराला देण्यात आली आहे. मांजरावर प्रेम करणाऱ्या तरुणींचे किस्से तुम्ही ऐकूनच असाल, पण हा किस्सा एक्स्ट्रीम लेवलचा आहे बॉस. हरवलेली मांजर शोधताना या तरुणीने आपली भूक, तहान, झोप सगळं काही पणाला लावून काय काय केलंय याची स्टोरी या मांजरा इतकीच क्यूट आणि इंटरेस्टिंग आहे. तरुणींना मांजर आणि पाणीपुरी किती आवडते हे काही वेगळं सांगायची गरज नाही. ते सांगत बसलोच तर त्यासाठी एक अख्खा व्हिडिओच बनवावा लागेल. पण या तरुणीने मांजर प्रेमाचा अक्षरशः कळस गाठलाय. मांजर मिळाल्यावर या तरुणीच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह तिचं मांजर प्रेम स्पष्ट दाखवतोय. पण तुम्हाला माहिती आहे का, एका मांजरासाठी हा इतका खटाटोप का सुरू आहे? जीवापेक्षा जास्त जपलेली हीच मांजर 8 दिवस बेपत्ता होती. 8 दिवसांच्या विरहानंतर या दोघांची ही गोड आणि गोंडस भेट झाली आहे. मांजर प्रेमी या तरुणीचं नाव कस्तुरी चव्हाण आहे. कोल्हापुरातल्या कस्तुरीने एक पार्शियन मांजर पाळलं. या मांजरावर कस्तुरी जीव ओवाळून टाकायला तयार होईल इतकं प्रेम करते. कस्तुरीने या मांजराचं लाडाने ब्लॅकी असं नाव ठेवलं. पण गेल्या आठवड्यात हीच ब्लॅकी हरवली आणि कस्तुरीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. ब्लॅकीसाठी तिच्या जीवाची घालमेल सुरू झाली. ब्लॅकी आपल्या नजरेसमोर नाहीये म्हणून कस्तुरीचं कशातच मन लागत नव्हतं. जणू कुणी जवळचा जीवापाड प्रेम करणारा व्यक्तीच कस्तुरीला सोडून गेलाय. कस्तुरीच्या या अस्वस्थतेतून मांजर प्रेमाचा पार्ट 2 सुरू झाला. हरवलेल्या ब्लॅकीला शोधण्यासाठी कस्तुरीने आकाश पाताळ एक केलं. ब्लॅकीची शोधाशोध सुरू झाली, पण काही केल्या ब्लॅकी सापडता सापडेना. शेवटी ब्लॅकीच्या आठवणीत कासावीस झालेल्या कस्तुरीने कोल्हापुरातल्या चौकात हे असे बॅनर लावलेत. ब्लॅकीची पेपरात जाहिरातही दिली. ब्लॅकी प्लीज परत ये असं भावनिक आवाहनही करण्यात आलं. जो कुणी ब्लॅकीला शोधून आणेल त्याच्यासाठी बक्षीसही जाहीर करण्यात आलं. एखाद्या माणसासाठीही कुणी करणार नाही इतकं कस्तुरीने आपल्या मांजरासाठी ब्लॅकीसाठी केलं. आणि अखेर कस्तुरीच्या प्रयत्नांना फळ मिळालं. ब्लॅकी मिळाली. लहानपणी यात्रेत हरवलेला राम कितीतरी वर्षांनी श्यामला भेटावा असा ब्लॅकी आणि कस्तुरीचा मांजर मिलाप झाला. आणि मग त्यानंतर कोल्हापुरी दणक्यातलं हे ग्रँड सेलिब्रेशन सुरू झालं. फटाके, रांगोळी, आतिषबाजी आणि एकच जल्लोष. एखाद्या नव्या नवरीची सासरवाडीत पहिली एंट्री होते तशीच काहीशी घर वापसी ब्लॅकीची झाली. नव्या नवरीसारखेच ब्लॅकीच्याही पायाचे ठसे घेण्यात आले. ब्लॅकीसाठी अक्षरशः पाय घड्या घातल्या गेल्या. थोडक्यात काय तर घरातला एखादा सदस्य कितीतरी वर्षांच्या वनवासातून परत यावा असा थाट या मांजराच्या नशिबी आलाय. कस्तुरीच्या या मांजर प्रेमाची सध्या कोल्हापुरात जोरदार चर्चा आहे. चर्चा तर होईलच ना. हे असं मांजर प्रेम रोज रोज थोडीच ना पाहायला मिळतं. शेवटी काय, कोल्हापूरकरांचा पॅटर्नच वेगळा आहे हे उगाचच थोडी ना कोणी म्हणतं. कोल्हापूरवरून रणजित माजगावकरसह ब्युरो रिपोर्ट,
साम टीव्ही न्यूज मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.